श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जेव्हा दुसऱ्या अध्यायामध्ये आपण अठ्ठेचाळीसाव्या श्लोकापर्यंत आलो होतो, तो कर्मयोगाचा या ठिकाणी व्याख्या जी आहे की त्याच्यामध्ये समत्वाचं महत्त्व काय आहे हे ह्या 48व्या अध्यायात सांगितलं होतं की ते जो योग आहे तो योग हे समतत्व आहे. समत्व स्थिती जी आहे त्यालाच योग असं म्हटलेलं आहे. आणि कर्मयोगामध्ये धारणेला अतिशय महत्त्व आहे. कर्मयोगामध्ये जसं स्वधर्माला पहिल्यांदा महत्त्व सांगितलं, स्वधर्मातूनच ही सहज अवस्था येते आणि सहज अवस्थेतूनच निरहंकारी स्थिती येऊन जाते. निरहंकारी स्थितीचाच मनुष्य स्वरूपामध्ये एकरूप होतो. हे जसं स्वधर्माचं महत्त्व, स्वधर्मामध्ये प्रकृतीमध्ये जे काही गुणकर्म मिळाले आहे त्या गुणकर्माच्या अनुसार हे मनुष्य जेव्हा स्वधर्म सिद्ध करतो आणि ते स्वधर्म सिद्ध करत असताना त्याची एक सहज अवस्था येते. कारण प्रकृती प्रत्येकाला आहे, प्रत्येकाला गुण हे दिलेले आहे आणि प्रत्येकाची प्रकृतीमध्ये आसक्ती आहे. हे गृहीत धरूनच कर्मयोग सांगितले. त्या आसक्तीचा त्याग करा असं म्हटल्यानंतर आसक्तीचा त्याग होत नाही. त्याग करायचं ठरवलं तरीही त्याग होत नाही. उपाय काय सांगितला? उपाय असं सांगितला की तुम्ही स्वधर्माचं पालन करा, आसक्तीचा त्याग आपोआप होईल. आसक्तीचा त्याग आपोआप होईल. कारण आसक्ती जी आहे ही कशामुळे झालेली आहे? आसक्ती ही विषमतेमुळे झालेली. आपल्या संसारामध्ये प्रपंचामध्ये जी आसक्ती ममत्व जे प्राप्त झालेलं आहे, त्याचं काय कारण आहे? त्याचं कारण असं आहे की मनुष्य कळत नकळतपणे प्रमाद जो होतो तो परधर्मामुळे. आपल्या कर्तव्याला सोडून जेव्हा दुसरं कर्तव्य केलं जातं तेव्हाच आसक्ती होते. आसक्तीचं कारण आपल्याला कळालं पाहिजे. कारण विधानं तर दिलेलं आहे की आसक्तीचा त्याग करा, अहंकार सोडा, कर्माचं फळ त्याग करा. हे विधान आपल्याला ऐकायला सोपे वाटतात, पण प्रत्यक्ष कृतीमध्ये करताना, आचरणात करताना ते सिद्ध का होत नाही ह्याची मीमांसा ही अगदी म्हणजे रहस्यमय भगवद्गीतेत सांगितले की स्वधर्माने तुला समत्व प्राप्त होईल असं तो त्यांनी त्या ठिकाणी प्रवाह सांगितलेला. म्हणून पहिल्यांदा स्वधर्म सांगितलं. कर्मयोगाचे सगळे जर लक्षण आपण पाहिलं ना दुसऱ्या अध्यायामध्ये, तर ते एक एक आपण लक्षण जर त्याचा अभ्यास केला तर आपल्याला कर्मयोग सिद्ध होण्याकरता काय करावं लागेल. कर्मयोगामध्ये स्वधर्म काय आहे? प्रत्येकाला व्यक्तिगत धर्म दिलेला आहे, सामाजिक धर्म दिलेला आहे, प्रत्येकाला वर्ण दिलेला आहे, प्रत्येकाला आश्रम दिले. आपण वर्णाच्या अनुसार आश्रमाच्या अनुसार आचरण करतो का याचं आपण जर अध्ययन केलं तर आपल्याला हे निश्चितपणे कळेल की आपण तशा प्रकारचं आचरण करत नाही. आपण जे आहे आपल्या आश्रमाप्रमाणे आपण वागतच नाही. आपण ज्या स्थितीमध्ये ज्या वयाच्या स्थितीत आलो त्या वयाच्या अनुसार आपण आचरण करतो का? वृद्धत्व प्राप्त झालं पण ग्रस्त आश्रम चालू आहे, आश्रम नाही आपण सांभाळ. ब्राह्मणाचं जे आहे ब्राह्मण घराण्यामध्ये जन्म झालेला आहे, परंतु ब्राह्मणाप्रमाणे आचरण अजिबात नाही. कधी स्नान संध्या नाही, कधी अनुसंधान नाही, कुठल्या प्रकारची उपासना नाही. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत फक्त पैसे कसे कमवायचे याच्या पलीकडे काही चिंतन नाही. तो वर्ण कसं सांभाळा? तो वर्णच सांभाळला जात नाही, तो आश्रमच सांभाळला जात नाही. त्यामुळे स्वधर्मच सांभाळला जात नाही आणि मात्र अध्ययन मात्र खूप होतं. ग्रंथाचा अभ्यास पुष्कळ करतात आणि ग्रंथाचे मध्ये असलेले सिद्धांत आहेत ते पाठ होतात अगदी, परंतु ते सिद्धांत किती जरी पाठ झाले तरीही ते सिद्धांत अंमलात आचरणात येत नाही. याचं कारण काय? त्याचं कारण मीमांसा जर पाहिजे तर कारण अगदी स्पष्ट आणि सोपं आहे. अगदी कारण असं आहे की आपण स्वधर्माचं पालन करत नाही. स्वधर्मामध्ये वर्ण आणि आश्रम हे दोन गोष्टी येतात आणि अलीकडच्या काळामध्ये वर्ण आणि आश्रमावर तरी एवढी टीका होते की जणू काही वर्ण आणि आश्रम म्हणजे माणसामध्ये जे शत्रुत्व निर्माण करणाऱ्या गोष्टी आहेत अशा प्रकारची एक समाजामध्ये किंवा सगळ्या स्थितीमध्ये अशी झालेली आहे. आणि मग चांगले चांगले माणसं सुद्धा वर्ण आणि आश्रमावर टीका करायला सुरुवात. सुद्धा हा स्वधर्म जो आहे ना, हा स्वधर्मामध्ये काय दिलेला आहे की तुम्ही जन्मत आहात काही स्वभाव, काही प्रकृती गुण तुम्ही धारण करून आणि ज्या घराण्यात तुम्ही जन्म झाले त्या घराण्याची परंपरा घेऊन तुम्ही जन्मलेले आहे. तेव्हा त्या घराण्याचा कुळधर्म असेल, त्या घराण्याची परंपरा असेल, त्या घराण्यामध्ये जो वर्ण असेल तो वर्णाला धरून तुम्ही जन्म घेतलेला आहे. त्याच्या अनुसार जर तुम्ही जर जीवन जगलं तर तुमच्यामध्ये सहजता येईल. तर बघा, स्वधर्मातून सहजता. जेव्हा परंपरेतल्या गोष्टी तुम्ही करत असाल तर तुम्हाला सायाच नाही, अगदी नकळतपणे तुमच्या हातून कर्म होत राहील.
आणि जेव्हा नकळतपणे कर्म होतं ना तेव्हा त्या कर्माला अकर्म असं म्हणतात. जेव्हा निरंकारी स्थितीमध्ये होणारं जे कर्म आहे ते आपण पुढे 3ऱ्या अध्यायात 4थ्या अध्यायात. तर स्वधर्मातून स्वधर्म सिद्ध करत असताना मनुष्य सहज अवस्थेत येतो आणि समत्व प्राप्त होतं. तर ते समत्व हे 48व्या श्लोकामध्ये सांगितलंय की समत्व योग उच्यते, समत्वम योग उच्यते असं सिद्धांत मानला. समत्वम योग उच्यते याच्यामध्ये काय सिद्धांत काय आहे? योग हा शब्द जो आहे तो परमेश्वराला जोडणार आहे आणि समत्व ही बुद्धीची आहे. बुद्धीमध्ये समत्व केव्हा निर्माण होईल? जेव्हा स्वधर्म सिद्ध होईल. स्वधर्माची सिद्धता झाली की स्वधर्माची सिद्धता झाल्यानंतर कळत नकळतपणे मनुष्य जेव्हा निरंकारी स्थितीमध्ये येतो तेव्हा तो साम्यावस्थेत येतो आणि समत्व त्याला प्राप्त होतं. मग काय होतं? मग यश आणि अपयश या दोन्हीमध्ये पाहायची जी दृष्टी आहे ती दृष्टी ही समदृष्टी होते आणि यश आणि अपयश हे प्रकृतीमध्ये निरंकारी स्थितीमध्ये जेव्हा मनुष्य जातो तेव्हा तो प्रकृतीच्या पलीकडे जातो. समस्थिती जी आहे ना हीच आत्मस्थिती आहे. समस्थितीलाच आत्मस्थिती असं म्हटलेलं आहे. जेव्हा तो आत्मस्थितीमध्ये जातो तेव्हा प्रकृतीमध्ये जे काही गुणदोष आहे, जे काही यश अपयश आहे, जे लाभ अलाभ आहे हे सगळे प्रकृतीच्या प्रांतात आहे, प्रकृतीच्या पलीकडे नाही. आणि तुम्ही स्वतः कुठे आहात? तुम्ही प्रकृतीच्या पलीकडे आहात. जेव्हा तुम्ही समत्व तुमच्यामध्ये प्राप्त होतं तेव्हा तुम्ही आत्मभावामध्ये जाता आणि ह्या आत्मभावाचं लक्षण काय आहे? पुष्कळ लक्षण दिलेलं आहे. त्यामध्ये आत्मस्वरूपाचं लक्षण आपण मागच्या वर्षी पाहिलं की आत्मस्वरूपाचं लक्षण हे सच्चिदानंद असं त्याला म्हणतात. सत्तत्व, चित्तत्व आणि आनंद तत्व हे आत्मतत्वाचं लक्षण आहे. या आत्मतत्वाच्या ह्या तिन्ही लक्षणात काय वैशिष्ट्य? ते वैशिष्ट्य असं आहे की जे सत्तत्व आहे ना तेच चित्तत्व, जे चित्तत्व आहे तेच आनंद आहे. म्हणून त्याला समत्व असं म्हटलं. समत्व काय? की जे अस्तित्व आहे ना त्या अस्तित्वामध्येच चैतन्य आहे आणि त्या चैतन्यामध्येच आनंद लपलेला. जे आनंद आहे ना तेच चैतन्य आहे आणि जे चैतन्य आहे ना तेच अस्तित्व आहे. अशा प्रकारे तिन्ही जे स्वरूप लक्षण आहेत ना तिन्ही परस्परांमध्ये इतके ते एकरूप आहेत म्हणून तिथे समत्व. जेव्हा मनुष्य आत्मतत्वामध्ये एकरूप होतो त्यावेळेस त्याला समत्व प्राप्त होतं. आणि हे आत्मतत्वात एकरूप केव्हा होईल? तो जेव्हा निरंकारी केव्हा होईल? जेव्हा स्वधर्म पालन. म्हणजे असे हे जे तत्व सांगितले ना आपण, म्हणजे ह्या पूर्ण सगळ्या श्लोकाचा आपण जर त्या अनुक्रम अभ्यास केला तर आपल्याला असं लक्षात येईल की त्याने एक विशिष्ट असा संदेश दिलेला. अगदी सामान्य अज्ञानीमध्ये अज्ञानी जरी मनुष्य असेल ना तरी त्याला पहिल्यांदा काय की अरे तुझं वर्ण काय आहे? ब्राह्मण आहेस ना, मग स्नान संध्या कर, नित्य नियमाने राहा, पवित्र राहा, किंवा नियमामध्ये कुठेही खंड पडू, व्रतस्थ राहा काय, आणि तुझं अध्यापनाकडे लक्ष ठेव. ही सहज वृत्ती आहे तुझी. अध्ययन अध्यापनामध्ये तुझी वृत्ती जी आहे ही आपोआपच आनंदी होईल, आपोआप निरंतर होईल. तुझा व्यापार करायला लागला, तुझं कुठेतरी शौर्य करायला लागला, कुठेतरी क्षत्रियाचं काम करायला लागला, कुठेतरी दौर्बल्य क्षुद्रवृत्ती तुम्ही कुठे दास्यत्व करत असतील तर तुझ्या मनामध्ये एक प्रकारची अशी चीड खतखतते, तेव्हा एक प्रकारचा अहंकार निर्माण होईल, एक प्रकारचा अशा प्रकारची एक उद्वेग निर्माण होईल आणि त्या उद्वेगामध्ये ते प्रकृतीत आसक्त होईल. प्रकृतीच्या आसक्तीचं कारण काय आहे? इथे दिलेलं आहे. आसक्तीचं कारण आम्ही स्वधर्माचं पालन केलं नाही, वर्णाचं पालन केलं नाही, आश्रमाचं पालन केलं. आम्ही आश्रमाचं पालन केलं का? बघा, आश्रम नावाची व्यवस्था आता कोसळली. आता आपण पाहतो ना की आपली जे काही वयोमानाने जी स्थिती असते त्या स्थितीप्रमाणे आपल्याला वातावरण मिळत नाही ना, आपली वृत्ती होत नाही. आपण जेव्हा 50-55 जेव्हा आपले वय संपले त्यावेळेस आपण निवृत्तीचा अभ्यास करायला पाहिजे. इथे आपल्याला सेवा कार्यामध्ये निवृत्ती मिळते पण आचरणामध्ये अंतःकरणात निवृत्त होत नाही, म्हणजे प्रवृत्तच राहतो. अंतःकरणात जोपर्यंत प्रवृत्ती आहे तोपर्यंत ग्रस्ताश्रम आहे. याने असं करायला पाहिजे, त्याने कसं करायला पाहिजे, तो माझा ऐकत नाही, तो मला विचारत नाही, त्याला ग्रस्ताश्रम. निवृत्त व्हा, निवृत्तीचा अध्ययन करा. वयाच्या 75 वर्षांचा संन्यास घ्या, सगळ्यातून मुक्त व्हा. संन्यास म्हणजे अंगावर भगवे वस्त्र दिसले पाहिजे असं नाही, पण आता कुळधर्म कुळाचारापासून मुक्त व्हा. जेव्हा तुम्ही ज्यावेळेस वानप्रस्थ आश्रम घेता तेव्हा कुळधर्म कुळाचार पुढच्या पिढीला देऊन टाक. सगळ्या त्यांना सांगा आता हे तुमचं काम आहे, आता माझं काम पूजा अर्चन करायचं नाही, भगवंताचं नामस्मरण करायचं. हे जोपर्यंत होत नाही ना तोपर्यंत तुमची आसक्ती सुटणार नाही. पाठांतर करून आसक्ती सुटणार नाही. अध्ययन शब्दाच्या अर्थाकडे तिरको, शब्दाच्या अर्थाचा दाला उहापोह होईल, पण प्रत्यक्ष जे अंतःकरण, प्रत्यक्ष जे आचरण आहे, प्रत्यक्ष जी वृत्ती आहे, प्रत्यक्ष जी धारणा आहे बुद्धीची, ती धारणा केव्हा होईल? जेव्हा स्वधर्माचं पालन होईल.
आणि स्वधर्मातूनच समत्व आणि समत्वातूनच योग प्राप्त होतो. त्याप्रमाणे इथे हे जे काही कर्मयोगाचं लक्षण सांगितलं आणि त्यामध्ये योगाची जी व्याख्या केली, कारण योगाच्या व्याख्येमध्ये ही योगाची व्याख्या केली की समत्वम योग उच्यते, समत्वाला योग असं म्हटलेलं आहे. तर योग हा शब्द जो आहे हा आपल्या स्वरूपाची अभिन्नता सिद्ध करण्याचा, कारण जो सांख्ययोग सांगितला, सांख्ययोग हा विषय मुळातूनच हा ज्ञानाचा विषय आहे. आणि ज्ञान कशा करत, ज्ञान हा शब्द आला की ज्ञान म्हणजे स्वरूप ज्ञान, ज्ञान म्हणजे दुसरं ज्ञान नव्हे, वस्तुज्ञान, पदार्थ ज्ञान, पंचमहाभूताचं ज्ञान नव्हे. त्या ठिकाणी ज्ञान हा शब्द नाही, त्या ठिकाणी कृती आहे, कर्म आहे. जिथे जिथे प्रकृतीचा विषय येतो त्या त्या ठिकाणी आचरण आणि क्रिया आहे. पण जेव्हा जेव्हा स्वरूपाचा ज्यावेळेस आपण विचार करतो तेव्हा ज्ञानाचा संबंध येतो. तेव्हा ज्ञानाच्या अधिष्ठानावर ज्यावेळेस कर्म होतं त्यावेळेस तुम्हाला आपोआपच समत्व प्राप्त होतं. तेव्हा ज्ञान जे आहे ते स्वरूपाचं, आणि ते ज्ञान म्हणजे शाब्दिक ज्ञान नव्हे. ते ज्ञान केव्हा म्हणता येईल, जेव्हा तो स्वरूपाशी एकरूप होतो, अभिन्न होतो, अभेद्य होतो. ज्ञान हा शब्द काय, अभेद्य ह्या गोष्टीला ज्ञान म्हटलेलं आहे. अभेद्यता कशाची आहे, भेद नष्ट झाला. कशामुळे भेद नष्ट झाला, भेद कुठपर्यंत आहे, जोपर्यंत तुम्ही प्रकृतीमध्ये असतो. कारण प्रकृतीमध्ये भेदच आहे. जेव्हा विषमता हा जो शब्द विषय आहे ना, हा विषमता विषय हा सगळा प्रकृतीमध्ये आहे. सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण हे तिन्ही गुण परस्पर एकमेकांपासून वेगळे आहेत. सत्वगुणाला रजोगुण म्हणता येणार नाही, रजोगुणाला तमोगुण म्हणता येणार नाही. तिन्ही गुण वेगळे आहेत, तिन्हीचे वैशिष्ट्य वेगळे, तिन्हीचे परिणाम वेगळे आहेत. परंतु सच्चित आणि आनंद, आता हे जर आपण पाहिलं तर सच्चितानंद जे तत्व आहे हे तिन्ही तत्व मात्र हे समत्व आहे. या ठिकाणी एक ह्यात तुम्ही जर ह्याची तुलना केली ना, सच्चिदानंद आणि सत्वरजतम, सच्चिदानंद हे स्वरूप आहे आणि सत्वरजतम हे जे आहे ती प्रकृती आहे. जेव्हा आपण सत्वगुण, रजोगुण किंवा तमोगुण ह्याच्यामध्ये ज्यावेळेस आपण असक्त होतो त्यावेळेस काय होतं, तेव्हा अशी स्थिती येते की माणसाला ही विषमता निर्माण होते, भेद निर्माण होतो. तर तुम्ही अभेद्य व्हा आणि भेदात्मक जी प्रकृती आहे त्या प्रकृतीला पासून तुम्हाला जर मुक्त व्हायचं असेल तर तुम्ही गुणकर्माच्या अनुसार स्वधर्म सिद्ध करा. धर्म सिद्ध करताना सुद्धा मनुष्य हा स्वरूपामध्ये बसला पाहिजे. जेव्हा तो आत्मस्थितीमध्ये बसेल आणि आत्मस्थितीमध्ये बसून ज्यावेळेस तो आचरण करायला लागेल ना, तेव्हा काय होईल माहिती का, गुणात वर्तते. गुणामध्ये गुण हे क्रीडा करत असतात आणि तो आपल्यामध्ये शांत स्थिर असतो. तो आपल्यामध्ये समत्व प्राप्त केलेला असतो. तेव्हा जो आपल्यामध्ये समत्व प्राप्त करून त्याच्या आचरणामध्ये ज्यावेळेस स्वधर्म सिद्ध होतो त्यावेळेस कर्मयोग सिद्ध होतो. त्यामुळे कर्मयोगामध्ये दोन शब्द आहेत, एक कर्मशब्द आहे आणि दुसरा योग शब्द. कर्मशब्द व कशाला, क्रियाप्रधान, आचरण प्रधान. योग शब्द कशा करताय, ही स्वरूपाशी एकरूपता, स्वरूपामध्ये अभेद्यता झालेली. तो स्वरूपामध्ये बसला आणि त्याचं आचरण आपल्या गुणकर्माच्या अनुसार झालं तेव्हा तो कर्मयोग झाला. तो कर्मयोगामध्ये हे दोन भाग लक्षात आले पाहिजे आपल्याला, की आपण कुठे बसायचं, कुठे धारणा करायची. बुद्धीचा संबंध हा धारणेशी आहे, इंद्रियाचा संबंध हा आचरणाशी. तेव्हा बुद्धी आणि मन, कारण इंद्रिय म्हणलं की इंद्रियाचा जो अधिष्ठान आहे तो मन आहे. तेव्हा मनाचं जी संवेदना आहे सारखी, मन जे आहे हे चंचल आहे, हे प्रकृतीमध्ये सारखं फिरत असतं ते. आणि बुद्धीचा संबंध जर विवेक आणि वैराग्याने झाला तर ती बुद्धी जी आहे ती आत्मस्वरूपात जाते. तेव्हा बुद्धीचा संबंध हा आत्मस्वरूपाशी आहे आणि मनाचा संबंध हा इंद्रियाशी. पण इथे काय म्हटलेलं आहे, समत्व म्हटलेलं आहे. तेव्हा ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा समत्वाबद्दलची जी व्याख्या सांगितली तेव्हा मन आणि बुद्धीचं ऐक्य सांगितलं. इथे मन आणि बुद्धीचं ऐक्य आहे त्या ठिकाणी योग सिद्ध होतो. याचा अर्थ काय झाला की मनामध्ये ज्या काही संवेदना असतात, मनामध्ये जी काही आसक्ती असते ती आसक्ती दूर केव्हा होईल, ज्यावेळेस मन आणि बुद्धीचं समत्व आहे, दोहामध्ये पण समतोल झालेला आहे. केव्हा समतोल होईल माहिती आहे का, जेव्हा बुद्धी जी आहे हे आत्मरूपामध्ये, बुद्धीमध्ये जेव्हा समत्व सिद्ध होईल त्याचवेळी बुद्धी जी आहे त्या आत्मतत्वाशी अभेद्यता साध्य करेल. तेव्हा मनावर बुद्धीचं नियंत्रण झालेलं आहे आणि मन जे आहे त्या इंद्रियाकडून फक्त आपल्या स्वधर्माच्या अनुसार आचरण करत असतं. ही गोष्ट आपण अखंडपणे निरीक्षण केले तर आपल्या लक्षात येईल की आपण किती आपल्या स्वधर्मापासून विपरीत कर्म करतो, किती दिवसभरातून आपले प्रमाद घडतात आणि त्यामुळे किती आपली आसक्ती होते, किती उद्वेग होतो. उद्वेगाचं कारण नेमाचं करा. उद्वेगाचं कारण जगातली दुसरी तिसरी कोणतीही व्यक्ती नसो, आपण स्वतःच आहोत. कसे स्वतः आहोत, कारण आपण स्वतः स्वधर्माचं पालन न करता
आपण परधर्माचं पालन करतो. आपण स्वतः आपल्या वर्णाच्या विपरीत कर्म करतो, आपल्या आश्रमाच्या विपरीत कर्म करतो, म्हणून आपण प्रकृतीमध्ये आसक्त होतो आणि कधीही आपण आत्मस्थितीमध्ये जात नाही. आणि अध्ययन तर प्रचंड चालू आहे. अध्ययन म्हणजे काय, पाठांतर चालू आहे, पारायण चालू आहे, परंतु तरी पण उद्वेग संपत नाही. याचं कारण आपल्याला कळालं. उद्वेग न समजण्याचं कारण जे आहे त्याचं कारणच असं आहे की आपण स्वधर्म नाही पाळत आणि त्या स्वधर्माचं जेव्हा पालन करू तेव्हा आपण या आत्मस्थितीमध्ये जाऊ आणि आत्मस्थितीमध्ये जेव्हा मनुष्य जातो त्यावेळेसच तो योग हा सिद्ध होतो. असा 48वा श्लोक झाल्यानंतर आपण पुढे जो 49वा जो श्लोक आहे तो समत्व बुद्धीपेक्षा सकाम कर्म हे अतिशय तुच्छ आहे आणि त्याचे फल इच्छणारा हा अत्यंत दीन असा असतो. त्याच्यावरही आपण मागच्या वेळेस बोललो. म्हणजे याच्या विपरीत त्यांनी सांगितले आहे की यावेळेस मनुष्य, आता मी सांगितलं की परधर्म पालन करण्यामध्ये परधर्म पालन केल्यानंतर तो सकाम होतो आणि सकाम झाल्यानंतर आपोआपच त्याची स्थिती दैन्यवाणी होते. दैन्यवाणी काय होते, कारण मधून आत्मस्थितीमधून त्याला ती प्रेरणाच मिळत नाही ना, ती शक्तीच मिळत नाही त्याला. त्याची दास्यता म्हणजे त्याची स्थिती कशी होते माहिती आहे का, की ज्या ठिकाणी त्याचं स्वस्थान आहे ते सोडून द्यायचं. म्हणजे असं गृहीत धरा की आपण मोठा बंगला बांधला आणि ट्रान्सफर झाला कुठेतरी दुसरीकडे ट्रान्सफर नंतर भाड्याच्या घरात जातो. तिचं काही स्वतःचं घर नसतं आणि तिचं घर मिळत नाही. मुंबईला गेल्यानंतर वनरूम किचन मिळणं मोठं कठीण काम आहे आणि भाडंही खूप जास्त आहे. तर तिथे जेव्हा तो राहतो आणि जेव्हा त्याला आपल्या औरंगाबादच्या मोठ्या बंगल्याची आठवण येते ना तेव्हा त्याची स्थिती दैन्यवाणी होते. त्याची स्थिती कशी होते, दैन्यवाणी. कारण तो म्हणतो अरे मी तर माझ्या बंगल्यात राहणारा माणूस, एवढा मोठा बंगला बांधला, बाहेर गार्डन आहे, चांगलं देवघर आहे, सगळं आहे, पण अजून माझी 5 वर्ष सर्व्हिस राहिली. मग सर्व्हिस तर करावीच लागेल. मग सर्व्हिस करायची असेल तर त्या लहानशा खोलीत राहायचं आणि मग ते राहण्यामध्ये मनाची स्थिती कशी दैन्यवाणी. स्वधर्माचं जे स्थान आहे, जे स्वतःचं जे स्थान आहे ते आत्मस्थितीतलं स्थान आहे. ते आत्मस्थितीतलं स्थान का सुटलं, कारण परधर्म स्वीकारला. परधर्म केव्हा स्वीकारतो मनुष्य, ज्यावेळेस तो आपल्या स्वधर्माला सोडून जेव्हा तो दुसऱ्याच प्रकारचे कर्म करतो तेव्हा तो सकाम होतो. कारण त्या ठिकाणी काय, सकाम होण्याचं मूळ कारण बघायला लागतं. कामना कुठून उद्भव होते, कामना ही अभावातून निर्माण होते. जेव्हा अभाव असतो ना कुठल्या गोष्टीचा, की अमुक मला हे पाहिजे आणि ते माझ्याकडे नाहीये, कामना निर्माण होते. मग अमुक एक आहे पाहिजे आणि ते नाहीये ही स्थिती केव्हा निर्माण होते, परधर्मात. सूत्र बघा लागतं. तुम्ही स्वधर्मामध्ये राहिले ना परिपूर्ण आहात, इतके परिपूर्ण आहात की त्या ठिकाणी तुम्हाला असं काही अपूर्ण असं वाटतच नाही. जी परंपरा आहे, जो स्वधर्म आहे, जे आपल्याला पूर्वजांनी दिलेली गोष्ट आहे, त्या पूर्वजांनी दिलेल्या गोष्टीमध्ये जेव्हा तुम्ही राहता आणि काम करत असता तेव्हा कसे संपन्न असतात ते, आणि ते सगळं सोडून दिलं तुम्ही आणि दुसऱ्याच प्रकारचा काहीतरी मार्ग पत्करला की तुम्ही परावलंबी झाली की अभाव निर्माण, की हे पाहिजे होतं पण ते माझ्याकडे नाही. अभाव निर्माण झाला की कामना निर्माण, आणि कामना पूर्ण होत नाही. कुठली कामना ही पूर्ण होत नाही. जेव्हा ती पूर्ण होत नाही तेव्हा तो दैन्यमान. तेव्हा 49वा जो श्लोक आहे ना, हा 49वा श्लोकाचा जो अर्थ त्यामध्ये दिलेला आहे की ह्या समत्व रूपाचा त्याग करून जो सकाम कर्म करतो तो अत्यंत खालच्या श्रेणीचा आहे आणि समत्व बुद्धीमध्येच ते संरक्षण होईल. फळाचा हेतू घेऊन ज्यावेळेस माणसं परधर्म स्वीकारतात त्यावेळेस त्यांची अत्यंत दैन्य अशी स्थिती होते. असं हे त्याने म्हणजे काय, प्रत्येक वेळी अन्वय आणि व्यतिरेक पद्धतीने भगवद्गीता सांगितलं की पहिल्यांदा लक्षण सांगायचं, पहिल्यांदा त्याच्यासारखं वागलं तर काय लाभ आहे सांगायचं, आणि त्याच्यानं त्याच्यासारखं वागलं नाही तर काय हानी होते हे सांगायचं. ही पद्धत आहे. कर्मयोगामध्ये सुद्धा निष्काम भावनेने काय काम केलं, स्वधर्माने केलं तर तुला समत्व प्राप्त होईल आणि योग मिळून जाईल. हे पहिलं विधान केलं. त्याच्यानंतर जर निष्काम भावनेने नाही केलं, कामनेने युक्त असलं कर्म केलं तर तुझी स्थिती दैन्यवाणी होईल. दोन्ही बाजू सांगितल्या. नेहमी कुठलाही सिद्धांत सांगताना विरुद्ध बाजूने गेलं तर काय होईल आणि ह्या बाजूने गेलं तर काय होईल हे दोन्ही जेव्हा सांगितलं जातं तेव्हा ही धारणा अशी नक्की होते, निश्चय होऊन जाते. म्हणून या 49व्या श्लोकामध्ये ही कामनायुक्त जर मनुष्य आचरण करत असेल तर त्याला अतिशय अशी दैन्य स्थिती प्राप्त होते. त्याच्यानंतर पुढे 50व्या श्लोकामध्ये समत्व बुद्धियुक्त पुरुषाची प्रशंसा करून
अर्जुनास कर्मयोगाच्या अनुष्ठानाची आज्ञा देणे व समभावाचे फल हे अनामय पदाची प्राप्ती असल्याचे सांगणे. अनामय म्हणजे अनामय हा शब्द जो आहे, तर ह्याच्यामध्ये हा जो काही 50वा श्लोक आहे त्याचा शब्दशः अर्थ असा आहे की समबुद्धीने युक्त असा पुरुष याच लोकात पुण्य व पाप या दोहोंचाही त्याग करून करतो व त्यातून तो मुक्त होतो. म्हणून समत्वरूप योगाला तू लागून राहा आणि समत्व रूप योगच कर्मामध्ये कौशल्य आहे, म्हणजेच कर्मबंधनातून सुटण्याचा उपाय आहे. आता 50वा श्लोकाचं त्यांनी आणखी समत्व प्राप्त झाल्यानंतर काय लाभ आहे त्या लाभाबद्दल त्यांनी सांगितलं की समत्व जर प्राप्त झालं तर पाप आणि पुण्य, कारण पाप आणि पुण्याचं काय आहे म्हणजे की कर्माचं फल जर तुम्ही स्वीकारत असाल तरच पाप आणि पुण्य. कर्माचं फल जर आपण आपल्या भोगाकरता, कारण फल तर प्राप्त होतच, प्रश्न काय माहिती का, त्या फलामध्ये ज्यावेळेस ते फल प्राप्त होतं तेव्हा त्या फलाचा उपभोग मनुष्य स्वतःच्या सुखाकरता करतो, स्वतःच्या भोगाकरता करतो, तेव्हा काय होतं की त्याला त्या फलाचा भोग घेताना त्याला पुन्हा एकदा जन्म हा निश्चित आहे. मग तो उत्तम असेल किंवा कसा कनिष्ठ असेल. पुण्य जर प्राप्त केलं तर स्वर्ग मिळणार, पाप जर झालं तर नरक मिळणार. कुठल्या तरी लोकांमध्ये प्रवेश करावाच लागणार तुम्हाला. म्हणजे जन्म आणि मृत्यूचं चक्र जे आहे सुटणार नाही. कोणी म्हणेल मग मी फार पुण्य करतो, फार अतिशय पुण्य करतो, पण परिणाम आहे. पुण्य जरी केलं तर सुटका नाही आहे. पुण्य केलं तर काय आहे, चांगले भोग प्राप्त होते, आणि चांगले भोग स्वतःच्या सुखाकरता जर करत असेल तर पुन्हा एकदा पुन्हा जन्म आहेच. मोठी गंमत आहे बरं काय. आणि पाप आणि पुण्य दोन्हीचाही उल्लेख केलेला आहे. तेव्हा जे काही तुम्ही कर्म करा, जे काही त्याचं फळ मिळेल ते जसं काय असेल ते फळ ते तुम्ही परमेश्वराला अर्पण करा असं म्हटलं. परमेश्वराला अर्पण करा म्हणजे काय, आता ही मूर्ती आहे आणि आपल्याला समजा काही जर झालं, पैसे कोणीतरी दिले तर ते मूर्तीसमोर ठेवायचे का, आणि ठेवल्यानंतर पुन्हा त्याच्याचकडे लक्ष राहतात. कोणी उतरून ते घेऊन जाईल, त्याला ठेवलं त्याला दिलं, आता पुन्हा आपल्याकडे घ्या. नैवेद्य दाखवतो आपण, पुन्हा नैवेद्याचं आपण जेवण करतो, म्हणजे पुन्हा आपलेच भोग आपण घेतो. पण फक्त भावना काय असते, समर्पण केलं. समर्पण करायचं म्हणजे काय करायचं हा महत्वाचा प्रश्न आहे. भगवंताला आपल्या कर्माचं फळाचं समर्पण करायचं म्हणजे काय करायचं. याचा अर्थ असा आहे की सर्वव्याप्त सर्वत्र वासुदेव. पहिल्यांदा ही धारणा घ्या की परमेश्वर कुठे आहे, परमेश्वर कसा आहे, कोणत्या ठिकाणी, कसा तो दृश्यमान आहे, कसा अदृश्य आहे, त्याचा अनुभव कसा घ्यायचा. तरी जे म्हणून काही जीव मात्र आहेत, जे म्हणून जगतामध्ये ज्या ज्या घटना घडतात त्या सगळ्यांच्या हिताकरता, सगळ्या जीवाच्या हिताकरता जे आपल्याला प्राप्त झालेल्या फळ स्वरूपामध्ये ते इतरांना देऊन टाकणे, इतरांच्या सेवेकरता लावणे, इतरांच्या हिताकरता लावणे म्हणजे परमेश्वरानं फळ करायचं. अन्यथा काय, पुष्कळ जातात, पैसा मिळवला, भरपूर पैसा मिळवला काय, आणि मग काय केलं, आणखीन प्रॉपर्टी घेतली, आणखीन जागा घेतल्या, आणखीन ते वाढत गेलं, वाढतच गेलं. पण वाढून काय उपयोग झाला, काही धर्मकार्याकरता केलं, काही इतरांच्या कल्याणाकरता केलं नाही केलं ना, तो पुन्हा तुझा जन्म निश्चित आहे. पुन्हा तुला जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये फिरणं आहे. पुष्कळ मेहनत करून पुष्कळ पैसा कमवला, पण विनियोग तो अयोग्य आहे. विनियोग जर त्याचा अयोग्य झाला तर तुम्ही त्या फळाला परमेश्वराच्या चरणाशी अर्पण केलेलंच नाही आहे. आणि समत्व प्राप्त केलं तरच तुम्ही फळाचं अर्पण करू शकता. विषमता जर असेल मनामध्ये तर मनुष्य फळ अर्पण करूच शकत नाही, आणि त्याला त्याची भोगाची इच्छा असते. आणि जोपर्यंत भोगाची इच्छा आहे ना तोपर्यंत जन्ममृत्यू चक्र चालूच. पुन्हा कधी एकदा विक्षेप होईल आणि कधी पुन्हा काय प्रमाद घडेल काही सांगता येत नाही. आणि आपल्याला हे शिकायचं कशा करता, तर भगवद्गीतेचा अध्ययन करण्याचं मुख्य कारण काय आहे, जीवाचं कल्याण होतं. म्हणजे काय होतं, जीवाचं कल्याण म्हणजे त्याला मुक्ती प्राप्त होते, तो परमेश्वराची एक रूप होतो. ते एकमेव ध्येय जेव्हा समोर आहे तेव्हा मग ते ध्येय जर आपल्याला प्राप्त करायचं असेल तर पाप पुण्याचं काय करायचं हा प्रश्न आहे की नाही. पाप झाला तर कुठेतरी जावंच लागेल, पुण्य झालं तरी कुठेतरी जावंच लागेल. समत्व स्थितीमध्ये पाप पुण्य जे आहे ते तुम्हाला स्पर्शच करू शकत नाही, फळाचा स्पर्श होत नाही. म्हणजे काय होतं, जे जे फळ प्राप्त होतं ते परमेश्वराच्या चरणी अर्पण. म्हणजे काय होतं, जे जे काही प्राप्त आहे ते सर्वभूत हितरत आहे. सगळ्या जे म्हणून काय आहे, आपल्याकडे अतिथी आला तर चांगलं जेवण करू द्या, त्याला त्याची सेवा करा. आपल्याकडे कोणी धर्म कार्य करण्याकरता कोणी आलं, धर्माच्या कार्याकरता जेवढं देता येईल तेवढं द्या. आणि आता जसं जसं आपलं वय वाढतं ना तसं आपले जे भोग आहेत ते आपोआपच कमी झालेले असतात. मग कमी झालेलं असताना आपण दान करा ना, चांगल्या कार्याकरता जे काही आपल्याला देत आहे ते सर्व देत राहा. तुमच्या
त्या एकही आजपर्यंत पुण्य केलेले, त्यामुळे तुम्हाला लाभ शेवटपर्यंत होत राहते. पैसा मिळेल, प्रसिद्धी मिळेल, लौकिकता मिळेल, तुमच्या शब्दाला मान मिळेल. त्याचा उपयोग काय करायचा? त्याचा उपयोग हा धर्मकार्य करता, पुन्हा संस्कृतीचं आपली स्थापना करण्याकरता. संस्कृती ढासळली सध्या. मग संस्कृतीत जर आपल्याला पुन्हा एकदा जर स्थापन करायचे असेल तर मेहनत लागेल, माणसं लागतील, पैसा लागेल. हे सगळं जर एकत्र येऊन आपण केलं तर ते निश्चितपणे ते जे आहे हे परमेश्वराच्या चरणी ते फळ अर्पण करणं आहे. तर आपण म्हणतो काय ते भागवताचं पारायण चालू कशा करतात? पुण्यप्राप्ती करतात. कशाला पुण्य प्राप्त करायचं? स्वर्गामध्ये जाण्याकरता. स्वर्गामध्ये कशाला जायचंय? भोग प्राप्ती करण्याकरता. चक्र तर संपलंच नाही. चक्र कुठे संपलं सांगा? आम्हाला तर श्रीकृष्णाशी एकरूप व्हायचं, श्रीकृष्णाचं प्रेम प्राप्त करायचं. केव्हा प्राप्त होईल? हा विषय जो आहे हा अतिशय गंभीर आणि महत्वाचा विषय, की आम्हाला जे म्हणून काही प्राप्त होईल ते आमचं नाहीच, ते तुझंच आहे, तुलाच जायचं. मग कृष्णार्पणमस्तु, कृष्णार्पणाची भावना ठेवा. म्हणजे कृष्ण कुठे आहे? केवळ मूर्तीच आहेत का? ही भावना तर 7वा अध्यायात जा, ज्ञानविज्ञान योग. त्यामध्ये सांगितलं की असा मनुष्य दुर्लभ आहे की ज्याला सर्वत्र वासुदेव आहे, अशा प्रकारची धारणा होते. ती धारणा जर ठेवली आणि सर्व भूत इथे काय, तुमचा कोणी अपमान केला, तुमची निर्बंधना केली, काही हरकत नाही. सगळ्यांचं हित चिंतन आणि सगळ्यांच्या हिताकरता तुमच्याकडे जे जे उपलब्ध आहे ते द्या, अशी जेव्हा भूमिका होईल त्यावेळेस पाप आणि पुण्याचा स्पर्श होणार. अशा ह्या भूमिकेतून ज्यावेळेस साधक जातो, कर्मयोगी जातो, त्यावेळेस त्याला पाप आणि पुण्य ह्या दोन्ही गोष्टीचा हे स्पर्श होत नाही. आणि त्या खऱ्या अर्थाने जेव्हा समत्व प्राप्त होतं याचं काय लक्षण असेल? ते समत्व प्राप्त ज्यावेळेस झालेला असेल त्यावेळेस एक तर तो लाभ आणि अलाभ या दोन्हीला समदृष्टीने पाहिजे. दृष्टीमध्ये समता आहे, धारणेत समता आहे. एवढंच नव्हे तर जे प्राप्त झालेलं आहे ना ते प्राप्तही अर्पण करण्याची भूमिका, त्याच्यात त्याला अतिशय आनंद आहे. आणि तेव्हाच तो मुक्त होतो. मुक्तीचा विषय कुठे आहे माहिती आहे का? मोक्षप्राप्ती म्हणजे काय आहे नेमकी? मोक्षप्राप्ती म्हणजे कोणत्याही गोष्टीमध्ये तो अडकलेला नाही, कोणत्याही बंधनात तो अडकलेला नाही. बंधनापासून तो मुक्त झाला म्हणजे मोक्ष आहे. बंधनापासून मुक्त केव्हा होणार? पाप असो का पुण्य, त्याचा स्पर्शच तुम्हाला झाला नाही तर तुम्ही मुक्त झाला. स्पर्श केव्हा होणार नाही? समत्व. समत्व प्राप्त झाला तर तुम्हाला स्पर्श होणार नाही. जे काय प्राप्त झालेलं आहे ते इतरांचं. घरामध्ये मुलाबाळांकरता का असे ना, पण केल्याची भावना ठेवू नका की मी कोणाकरता काहीतरी केलं, माझ्यामुळे मुलांचं इतकं मोठं झालं, माझ्यामुळे असं. ही भावना काढून टाक. त्यातच त्यालाच देणं माझं कर्तव्य. ही भूमिका तुम्ही ठेवली. आलेला अतिथी असेल किंवा आणखीन काही कार्य कुठे चालू असेल, धर्मकार्य चालू असेल, त्या ठिकाणी देत राहा. दिल्यानंतर काय होतं? मनुष्य मुक्त होतो. ठेवल्यानंतर काय होतं की बंधन असतं. ही साधी गोष्ट, की पाप असो किंवा पुण्य असो, जे आहे ते अर्पण करत राहा आणि आपल्या स्वधर्माचं पालन करा. आपल्या वर्ण आणि आश्रमाच्या अनुसार आचरण करा. त्यातूनच तो निरंकारी स्थिती, सहज स्थितीमध्ये जाऊन समत्व प्राप्त करतो आणि समबुद्धीनेच तो आपले जे काही प्राप्त जे फळ आहे त्या फळाचा सुद्धा त्याला स्पर्श होत नाही. आणि अशा प्रकारे त्या कुठल्याही पाप आणि पुण्य यांचा स्पर्श न झाल्यामुळे त्याच्यामध्ये जो त्याग भाव जो निर्माण होतो त्या त्यागभूमीतूनच त्याला ती मुक्ती प्राप्त होते. अशा या समत्वरूप योग ज्याला प्राप्त झालेला आहे त्याला कर्मयोगाचं कौशल्य काय? योगा विजस्व योग हा कर्मसु कौशल्य. कर्म करण्यामध्ये हे कौशल्य आहे. कर्म करण्यामध्ये कौशल्य काय असेल तर समत्व भाव हे कौशल्य आहे. की समबुद्धीतून समत्व ठेवून जेव्हा कर्म करतो तेव्हा जे कौशल्य प्राप्त होतं त्या कौशल्यालाच योग असं म्हणतो. योग आणि समता असं काहीच भेट नाही. योग म्हणजेच परमेश्वराची एकरूपता आणि परमेश्वराची एकरूपता ही समत्व भावातूनच निर्माण होते. असा हा सिद्धांत हा 50व्या श्लोकात सांगितला आहे. त्याच्यानंतर समबुद्धीने युक्त असलेले जे ज्ञानी लोक आहेत ते कर्मापासून होणाऱ्या फळाचा त्याग करून जन्मरूपी बंधनातून मुक्त होऊन निर्विकार परमपद प्राप्त करतात. आता हे परमपद काय? हा आधीचा भाग आपण पाहिला की समबुद्धीने त्याला जन्म आणि मृत्यू, पण जन्म म्हणजे आणि मृत्यू म्हणजे काय आहे म्हणून? जन्म हा देहाचा, जन्म हा आत्म्याचा तर काही जन्म नाही. आणि मृत्यू जो आहे तो पण देहाचा आहे. देह प्राप्त होतो आणि देहाचा त्याग होतो, त्याच्या पलीकडे काही नाही. मग ह्या देहाची प्राप्ती आणि देहाचा त्याग हे कशामुळे होतं? त्याचं एकच कारण आहे की तुमच्या कुठल्या ना कुठल्या तरी इच्छा आहे
इच्छेतूनच जन्म आहे. इच्छा संपला तर जन्मच नाही. आणि जन्म जो आहे तो देहाचा आहे, कारण देह ही प्रकृतीचा समुच्चय आहे. त्या प्रकृतीच्या समुच्चयाने तुम्हाला बोध प्राप्ती होते. म्हणून त्या इच्छेमुळे तुम्हाला तो देह प्राप्त झाली. सर्व इच्छेचा त्याग झाल्यानंतर जन्मही नाही आणि मृत्यू नाही. मग आता काय, जेव्हा जन्मही नाही आणि मृत्यू नाही, कुठल्याही प्रकारच्या प्रकृतीचा तुमचा संबंध राहत नाही. सगळ्या प्रकृती संबंधापासून विच्छेद होतो आणि तो आत्मस्वरूपाशी एकरूप झाला. तर त्यानंतर पुढे काय आहे, तर पुढे जे आहे तो परमेश्वराशीच त्याचा संबंध आहे. कारण खरं म्हणजे जीवात्म्याला परमात्म्याशिवाय दुसरं पर्याय नाही. जीवात्म्याला प्रकृती ही सामुग्री आहे. पण आधी पण पाहिलं काही श्लोकामध्ये की प्रारब्ध जे आहे, प्रारब्ध म्हणजे काय आहे, प्रारब्ध म्हणजे पूर्वकर्माचा समुच्चय, प्राप्त झालेली परिस्थिती आहे. या परिस्थितीला त्यांनी सामुग्री असा शब्द वापरला. ही जी आहे ही सामुग्री आहे. तुम्हाला कशाकरता सामुग्री आहे, तुमच्या ह्याच्यातून मुक्त होण्याकरता. ही तुम्हाला जी आहे आणि जी ती जी प्राप्त सामुग्री आहे ना, ती पर्याप्त आहे म्हणून अजून एक विधान सांग. त्याला असं काही अपूर्ण स्थिती नाहीच. प्रत्येक स्थिती ही पूर्ण स्थिती आहे. फक्त तुमची धारणा व्यवस्थित पाहिजे. तुमची धारणा व्यवस्थित झाली ना, तर प्रारब्धवश जी काही परिस्थिती, सुख असो दुःख असो, दोन्हीकडे समत्व भाव असला तर ती जी काही प्रारब्धाची स्थिती आहे ती परिपूर्ण आहे. आणि ती परिपूर्ण एकदा झाली आणि ती धारणा तुमची झाली आणि या जन्ममृत्यूच्या सगळ्या चक्रातून मुक्ती होण्याच्या दिशेने तुम्ही लागले, तर त्याच्यानंतर जेव्हा प्रकृती संबंध विच्छेद झाला तर तो जीवात्मा जो आहे, तो जीवात्मा मधला जीव शब्द निघून जातो. जीवात्म्यामध्ये दोन शब्द आहेत, एक जीव शब्द आणि एक आत्मशब्द. जोपर्यंत जीव भाव आहे तोपर्यंत जीवात्मा आहे. जीव भाव कुठपर्यंत आहे, जोपर्यंत आसक्ती आहे तोपर्यंत जीव भाव. आणि जेव्हा आसक्ती सुटली, सगळ्या प्रकृतीचा संबंध विच्छेद झाला, तर तो जीवात्मा न राहता तो स्वच्छ शुद्ध आत्मा राहतो. आणि शुद्ध आत्मा हा एकटा राहू शकत नाही, आणि त्याला वेगळं पण संपलेलं आहे. जसं एखाद्या घागरीमध्ये समुद्राचं पाणी घ्यावं, बाहेर काढल्यानंतर आपण म्हणतो घागरभर पाणी, पण ती घागर पुन्हा जर समुद्रात बुडवली आणि ते पाणी जर समुद्रात पुन्हा टाकलं तर समुद्रातलं पाणी वेगळं राहिलं का? तसं ते आत्मस्वरूप जे आहे, ही घागर म्हणजे हा जीव आहे. हा जो जीव आहे ना, ज्यांनी काहीतरी विशिष्ट अशा प्रकृतीला या देहाला धारण केलं, तशी ती घागर आहे. ती घागर खरं म्हणजे फोडायची. आणि तो जो मध्ये जे काही आत्मतत्व आहे ते परमात्म तत्वामध्ये विलीन करायचे, हा खरा उद्देश आहे. काय पण हे केव्हा शक्य आहे, जेव्हा तो जीवभाव नष्ट होईल. जेव्हा मी नावाची वस्तू संपली एकदा, की तो भ्रम एकदा संपला की तो दिसायला देह दिसेल, पण देह असताना विदेह येतो. देह असताना ते वेगळे पण राहिलेलं नाही, तो परमेश्वराशी एकरूप झालेला आहे. त्या पदाला परमपद असं. तर ह्या ज्या 51व्या श्लोकामध्ये समबुद्धीतून सर्व प्रकारच्या बंधनातून ज्यावेळेस तो समत्वाच्या कारणाने त्यावेळेस तो बंधनातून मुक्त होतो आणि तो संपूर्ण अनामय, अनामयम असा शब्द वापरला, म्हणजे निर्विकार. अमय म्हणजे विकार आणि अनामय म्हणजे निर्विकार. असा तो निर्विकार जेव्हा होतो त्यावेळेस त्याला ते परमपद प्राप्त होतं. त्यानंतर पुढे 52व्या श्लोकामध्ये असं म्हटलेलं की जेव्हा तुझी बुद्धी ह्या मोहरूपी दलदल चांगल्या प्रकारे पार करून जाईल, तेव्हा ऐकलेल्या आणि ऐकवात येणाऱ्या इहपरलोकातील सर्व भोगाच्या बाबतीत वैराग्य निर्माण होईल. म्हणजे आता एक लक्षणं काय काय पुढे येतील तुला ते नाही की तुझी काय काय स्थिती होईल, कशी स्थिती होईल, तर तुझी ही वैराग्यपूर्ण स्थिती होईल. कारण वैराग्य केव्हा होतं, ज्यावेळेस माणसाचं ह्या सगळ्या आसक्तीतून ज्यावेळेस तो मुक्त होतो. नाही तर काय माहिती, मनुष्यांना कळतपणे जुन्या गोष्टी सांगत असतो. वृद्धत्व प्राप्त झालंच नाही, बोलण्यात काय विषय असतात, पूर्वी असं घडलं होतं तसं घडलं होतं, म्हणजे अजून त्याला सुटला नाही तो, याची चर्चा चालूच आहे त्याची. पण परमेश्वराच्या प्रेमाबद्दल, परमेश्वर तत्वाबद्दल त्या बोलतच नाही. निमित्त जरी परमेश्वर तत्वाचं असलं तरी जेव्हा सगळे लोक संघटित होतात, एकत्र येतात, तेव्हा विषय प्रपंचाचेच असतात. आणि मग आमच्या वेळेस काय होतं आणि त्यावेळेस काय घडलं आणि पूर्वी काय घडलं, म्हणजे हे काय घडलं आणि कसं आम्ही होतो आणि कसे आम्ही आहोत याच्यावरच चर्चा होते. आणि त्याच्यामुळे वैराग्य निर्माण होते. वैराग्य केव्हा निर्माण होईल, जेव्हा ह्या सगळ्यापासून तुम्ही मुक्त झाले. काहीच तो भ्रमच होता, भ्रमाचा त्याग आहे. देहाचा त्याग म्हणजे काय हो, देहाचा त्याग म्हणजे भ्रमाचा त्याग. जन्म कशाचा होतो, आपण म्हणतो जन्म जो आहे तो देहाचा, देह हाच भ्रम आहे. खरं म्हणजे मी एकदा असं चिंतन केलं होतं की बा
जर काही निर्माणच होत नाही आणि जे काही कालही होतं तोही आत्माच होता, आजही आत्मा आहे, उदय आत्मा आहे, तर मग हा देह आला कुठून? मग देह म्हणजे देह जो आहे ना त्याची जी आसक्ती आहे ती आसक्ती ही भ्रमच आहे पूर्ण. त्या भ्रमाचा एकदा त्याग झाला की वैराग्य म्हणजेच त्याचं स्वरूप आहे. वैराग्य हेच ज्ञान आहे, विवेक हेच ज्ञान आहे. विवेक आणि वैराग्याच्या दोन्हीच्याही समन्वयानेच ज्ञान म्हणजे स्वरूप. म्हणजे ह्या स्वरूपाला, ह्या आत्मतत्वाचं लक्षण जर काय असेल तर हे लक्षणच जे आहे हे वैराग्याचं लक्षण, पण तो अनासक्त आहे, तो कोणाशीच चिकटलेला नाही. तेव्हा हे वैराग्य जे आहे हे कर्मयोगातून हे आपोआप प्राप्त होतं. आणि मग वैराग्य जर प्राप्त झालं तर पूर्वी काय घडलेल्या गोष्टी आहेत आणि पुढे काय येणाऱ्या गोष्टी आहेत याची काही चिंता नाही, आणि काळाचा संबंध नाही आहे. त्यामुळे जुन्या आणि नव्या ह्या कुठल्याही गोष्टीच्या मध्ये तो आसक्त राहत नाही किंवा त्याचं चिंतन किंवा चिंता ही त्याला त्याच्यामध्ये राहू शकत नाही. असे 52वा श्लोक आहे. त्याच्यानंतर हा 53वा श्लोक, हा शेवटचा श्लोक आहे. याच्यामध्ये तऱ्हेतऱ्हेचे वचन ऐकल्यामुळे विचलित झालेली तुझी जी बुद्धी आहे ही जेव्हा परमात्म्याच्या ठिकाणी अचल व स्थिर होईल तेव्हा योग तुला प्राप्त होईल, म्हणजेच परमात्म्याशी तुझा नित्य योग होईल. आता काय होतं की माणसाची एक स्वभाव अशी आहे, माणसाचा स्वभाव हा रंजन प्रधान असतो. जीवन जे आहे ना हे सुरळीत सुखमय कसं होईल असं केव्हा वाटतं त्याला, कारण त्याच्यामध्ये एक रंजन प्राप्त करण्याची. मग ते देहरंजन आहे, मनोरंजन आहे, बुद्धिरंजन आहे किंवा चित्तरंजन, पातळी वेगवेगळी आहे, पण रंजनात्मक भूमिका असते. आणि जोपर्यंत रंजन आहे ना तोपर्यंत परमात्मा प्राप्ती नाही. लक्षात घ्या, आपण आपली भागवताची कथा जरी ऐकायची झाली तरी आपली भूमिका काय आहे की माझं मन जरा आनंदी झालं, मनाला बरं वाटलं, कथा ऐकल्या, रंजन प्रमुखता आहे. करमणूक व्हायला पाहिजे, वेळ जात नाही ना घरी, म्हणून मग इथे ऐकायला आहे. घरी कोणी त्रास देताना मग तिथल्यापेक्षा इथे बरं, म्हणजे रंजनात्मक भूमिका. मग रंजनामध्ये सुद्धा स्तर आहेत वेगवेगळे. काही लोक बुद्धिप्रधान असतात, त्यांना तर्क पाहिजे असतो काही. मग द्वैत बरोबर आहे का अद्वैत बरोबर, तू जरी चर्चा विशिष्टाद्वैत पुन्हा अजून एक सांगितलं सिद्धांत. मग सिद्धांतावर सिद्धांत. उद्धवाने सुद्धा प्रश्न विचारला श्रीकृष्णाला, मग इतक्या लोकांनी इतके तत्वज्ञान सांगितले, खरं तत्वज्ञान काय मला सांग, आपल्याला समजा येईल तुम्हाला. खरं काय की ह्याचे एक तत्व, एकमेव अद्वितीय तत्व म्हटलं. दुसऱ्यांनी सांगितलं सांख्य म्हणजे पुरुष प्रकृती सांगितलं. तिसऱ्याने सांगितलं जीव जगदीश्वर, 3 तत्व सांगितलं. चौथ्याने पुन्हा माया सांगितलं. पुन्हा मग आणखीन असे 5 करत तर इतके तत्व झाले आणि इतके दर्शन झाले. त्यात दर्शन तर आहेत, पण त्याच्यानंतर उपदर्शन पुष्कळ आहे. पुन्हा त्याच्यामध्ये 4 वाक्य सांगितलं, सिद्धांत जडवाद सांगितलं. मग आता असे सगळे दर्शन आणि या सगळ्या दर्शनामध्ये असणाऱ्या चर्चा करत करत माझं आयुष्य केव्हा संपत कळत भगवंताचं प्रेमच प्राप्त होतं. या सगळ्याची चर्चा होताना गंमत काय होते की चर्चामध्ये रंजन होतं बुद्धीचं. ही बुद्धिरंजनाचा विषय आहे. पुष्कळदा काय वेळेला लोक म्हणतात सत्संग झाला आमचा, खूप चर्चा रंगली. बरं का, कशावर चर्चा होती? द्वैत बरोबर आहे का अद्वैत, सगुण बरोबर आहे का निर्गुण? आपण भगवत प्रेमाच्या काही गोष्टी झाल्या का नाही ते नंतर पाहू आपण. आता पहिल्यांदा सगुण आहे का निर्गुण त्याच्यावर चर्चा चालू आहे. आणि त्या विषयामध्ये झालं काय माहिती का, बुद्धीमध्ये तर्क वाढला खूप, बुद्धीमध्ये रंजनता वाढली आणि मग त्यामुळे बरं वाटायला लागलं. आणि मग काय चित्तरंजन म्हणजे काय, समाजामध्ये जाऊन बसले आणि समाजामध्ये जाऊन काय केलं, शांत वाटलं. मग नंतर आता पुन्हा जागा झाल्यानंतर अशांत झालं. त्यावेळी शांत होते, आता पुन्हा अशांत. भगवत प्रेम अजून तो विषय झाला. म्हणजे इतक्या प्रकारची सगळे चिंता, इतक्या प्रकारचे तर्क, इतक्या प्रकारचे ग्रंथ, इतक्या प्रकारचे दर्शन, इतक्या प्रकारचे ज्ञानाच्या कक्षा सगळं झाल्यानंतर परिस्थिती काय आहे? परिस्थिती अशी आहे की अजून भगवंताच्या प्रेमाचं कुठे दर्शनच नाही आणि आयुष्य संपत आलं, कळालंच नाही. वृद्धत्व प्राप्त झालं, अतिवृद्धत्व प्राप्त झालं, पण दर्शनाची चर्चा चालू आहे. तिथे काय सांगितलं त्या 51व्या श्लोकात 52वा श्लोक. हा जो आता आपण श्लोक पाहिला की तऱ्हेतऱ्हेचे वचने ऐकल्यामुळे विचलित झालेली तुझी बुद्धी, म्हणजे
अनेक प्रकारच्या दर्शनांनी चर्चा होऊन जी बुद्धी विचलित झालेली आहे, बुद्धीमध्ये काय म्हणजे फाटे फुटले. एकाने एक सिद्धांत सांगणार, एक म्हणतो की नाही बुवा आम्ही मूर्तीपूजा आम्ही मान्य नाही, एक म्हणतो नाही आम्हाला मूर्तीपूजा सुरू झाली चर्चा. मूर्तीपूजा पाहिजे तर नको, भगवत प्रेम बाजूला आहे. असे अनंत विषय ज्यावेळेस चर्चेमध्ये येतात तेव्हा काय होतं, बुद्धी ही विचलित होते, विक्षेप निर्माण होतात. आणि विक्षेप निर्माण झाल्यामुळे परमात्म्याच्या ठिकाणी माणसाचं जे काही चित्त जे स्थिर व्हायला पाहिजे तेच चित्त स्थिर होत नाही. आणि ते चित्त जर स्थिर व्हायचं असेल तर तुला ह्या योगातूनच जावं लागेल. या कर्मयोगाच्या माध्यमातून स्वधर्म स्वकर्म स्वकर्तव्य स्वतःच्या सगळ्या या जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडत असताना आत्मस्थितीमध्ये जाणे, ज्ञानाच्या अधिष्ठानावर आचरण सिद्ध करत करत समत्व प्राप्त झालं तर योग प्राप्त होईल. आणि त्या योगप्राप्तीमध्ये हळूहळू विवेक आणि वैराग्य प्रस्थापित होऊन त्या सगळ्यांमधून तो मुक्त होतो. आणि मुक्ती प्राप्त झाल्यानंतर त्या परमेश्वराची एकरूप जेव्हा होतील तेव्हा परमपद प्राप्त होईल. आणि मग परमपद प्राप्त झाल्यानंतर जी काय तुझी ही विचलित झालेली बुद्धी होती ना, ती जर कोणी विचलित करायला प्रयत्न केला तरी ती होणार नाही. भगवंताचं अभिवचन आहे या ठिकाणी. काय अभिवचन आहे की इतकं जेव्हा तुला होईल ना, जेव्हा परमेश्वराची ती एकरूपता जेव्हा झाली, भगवंताचं प्रेम प्राप्त झाल्यानंतर जर कोणी फार चर्चा करायला लागली असं आहे का तसं आहे का तसं, त्याच्यामध्ये माझं काही मन लागणार नाही, मला काही आवश्यकता नाही. भगवंताचं नाम घेतलं, त्याचं प्रेम प्राप्त झालं, ते परमपद प्राप्त झालं, आता मला दुसरं काही नाही. माझी बुद्धीमध्ये विक्षेप येईल तेव्हा ही स्थिती त्याची होते आणि तो परमेश्वराची एकरूप झालेला. अशा रीतीने ह्या कर्मयोगाच्या माध्यमातून भगवंताची एकरूपता कशी प्राप्त व्हावी असे हे टप्पे याच्यामध्ये दुसऱ्या अध्यायात दिलेले आहेत. आणि हा जो काही दुसरा अध्याय आहे त्या दुसऱ्या अध्यायामध्ये पूर्ण 18 अध्यायाचा जो आहे बीजस्वरूपामध्ये आहे, उपक्रम जो आहे तो दुसऱ्या अध्यायामध्ये आहे. आणि याच्यामध्ये जो सांख्ययोग सांगितला आहे ते ज्ञानयोगाचं पूर्ण लक्षण सांगितलं आहे, आत्मस्वरूपाचं लक्षण दिलेलं आहे आणि पुढे कर्मयोग सांगितलेलं आहे. आणि त्याच्यानंतर मग त्याची जिज्ञासा निर्माण होते अर्जुनाची. आणि अर्जुन म्हणतो की बाबा हे अशा प्रकारचं जो चित्तप्रज्ञ असलेला जो कोणी त्याची बुद्धी स्थिर झालेली आहे, असा जो बुद्धी स्थिर झालेला मनुष्य आहे असं काही तू पाहिलंच का? त्या पुरुषाचे काय लक्षणं आहेत, त्याची स्थिर बुद्धी कशी असते, कशा प्रकारची स्थिर बुद्धी असते, त्याचं बोलणं चालणं आचरण कशा प्रकारचं असतं आणि त्याचं आचरण त्याचं जीवन कसं असतं त्याच्याबद्दल तुम्हाला विस्ताराने सांग. हा प्रश्न आहे अर्जुनाचा. त्याचं उत्तर जे आहे चित्तप्रज्ञाच्या लक्षणामध्ये ते सांगितलेले आहे ते आपण उच्चारेवायचे. श्री स्वामी समर्थ की जय.